नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। शेतकऱ्यांना अनुदान मिळावा यासाठी महाविकास आघाडीतर्फे 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या ठिकाणी कपाशी आणि केळीचे घड फेकून निषेध व्यक्त करण्यात येतोय। याबाबत लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी अधिकची माहिती दिली आहे। महाविकास आघाडी मार्फत हे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि शेतकरी संतापलेले आहेत। केळी पीक विम्यासाठी जवळजवळ 1 वर्षापासून तालुका वाईज आंदोलन चालू आहेत, परंतु सरकार झोपलेलं आहे। जोपर्यंत केळीचा पीक विमा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। आणि कृषी मंत्री म्हणतो की केळी ही पेरलेलीच नाही, लोकांनी केळी लावलेलीच नाही, तर त्यांना केळी लावलेली की आहे का नाही हे दाखवण्यासाठी केळीचे घड आणून इथं आम्ही शेतकऱ्यांनी केळी लावलेली आहे हे मुख्यमंत्र्यांच्या आणि कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे केळीचे घड आम्ही स्वतः आणलेले आहे। अखंड ज्योत आणण्यासाठी श्री बद्रीनाथ मंदिर संस्थान जळगावच्या सदस्यांचा जळगाव ते बद्रीनाथ पायी प्रवास। याबाबतची अधिकची माहिती दिली आहे श्री बद्रीनाथ मंदिर संस्थानचे मयूर महाराज यांनी। बद्रीनाथ इथे पोहोचायला लागणार 3 महिने। जळगावच्या मन्यारखेडा शिवाराजवळ बद्रीनाथ प्रति मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे। हिमालयातील बद्रीनाथांचे मंदिर ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे जळगाव इथे बद्रीनाथाचे मंदिर बांधण्यात येत आहे। या मंदिराचे बांधकाम सुरू होण्याआधी श्री बद्रीनाथ मंदिर संस्थानातील सदस्य हे पायी बद्रीनाथ इथे जाऊन अखंड ज्योत जळगाव इथे आणणार आहेत। मी मयूर महाराज जळगावकर, गादीपती श्री बद्रीनाथ मंदिर संस्थान जळगावला मन्नारखेडा शिवारामध्ये सुंदर असं बद्रीनाथ भगवंताचं दगडाचं मंदिर बनवलं जात आहे। मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मंदिरामध्ये सूर्य आणि चंद्रमाची प्रकाश किरण येणार आहे। तर भगवान बद्री विशाल्यांचं मुख्य स्थान हिमालयामध्ये असल्या कारणाने जळगाव मंदिरचं बांधकाम सुरू होईल त्या अगोदर हिमालयातून ज्योत घेण्यासाठी आम्ही पायदळ जळगाव ते बद्रीनाथ 1750 किलोमीटरचा पायी प्रवास करून कालच्या दिवशी जळगाववरून निघालो। काल धानोरा इथे मुक्काम केला। वाचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम इथे चोपड्या गावामध्ये आमचा आहे। यानंतर आम्ही पुढे शिरपूर, सेंधवा, इंदोर करत आम्ही पुढे बद्रीनाथ यात्रेला जाणार आहोत। साधारणतः किती महिने लागतील आपल्याला? 3 महिन्याचा आमचा कालावधी आहे। रोज 30 किलोमीटर या रेशोने आम्ही चालत असतो। मग 3 महिने तिकडनं ज्योत घेऊन आम्ही गाडीमध्ये येणार। गाडीमध्ये हो, अखंड ज्योती पेटव प्रज्वलित केल्यानंतर तिला गाडीमध्ये सर्व संस्थांचे लोक जळगाव मध्ये आणणार। जळगाव मध्ये आणल्यावरती तिला जळगावच्या मंदिरामध्ये प्रज्वलित केली जाईल व त्यानंतर मंदिराचं बांधकाम सुरू होईल। आपणच म्हणजे हा संकल्प केला होता का कसं आहे? हो, म्हणजे संकल्प करण्याचा उद्देश असा होता की जळगाव मध्ये जे बद्रीनाथचं मंदिर प्रतिकृती बनवली जात आहे ही प्रतिकृती फक्त सिमेंट मातीची नसून या मंदिराला काहीतरी इतिहास पाहिजे, काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे। इथे येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे। जसं हिमालयामध्ये त्याचं फळ मिळतं त्याच यात्रेचं फळ जळगाव मध्ये गरीब गृहस्थ येऊन त्यांनी जर दर्शन केलं त्यांना ते फळ प्रदान व्हावं यासाठी आम्ही सुद्धा पायी प्रवास करून ती ज्योत इथे आणतोय। म्हणजे जसं हिमालयाचं फळ आहे तसं जे गरीब लोक आहेत ते जाऊ शकत नाही, ते जळगावला मंदिरमध्ये दर्शन करून त्यांना ते फळ प्राप्त होईल यासाठी आम्ही पायी प्रवास करून ती ज्योत जळगावला आणतोय। आपण सोबत कोण कोण आहे आपल्या? आता मी मयूर महाराज, गादीपती बद्रीनाथ मंदिर संस्थान व संस्थानचे कोषाध्यक्ष हिमांशु किशोर भावसार हे आमच्या बरोबर पायी प्रवासामध्ये आहे। अंधत्वावर मात करत छत्रपती संभाजीनगरची विद्यार्थिनी चालवते कम्प्युटर। जिथे चिकाटीला मेहनतीची जोड दिली तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते असं म्हणतात। याची प्रचिती छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणीने करून दाखवली आहे। बालवयातच अंधत्व आलेले असताना देखील परिस्थितीवर मात करून ती आता नोकरी करते। संगीता पवार असं या मुलीचं नाव। या मुलीने बेसिक कम्प्युटर ITIचे शिक्षण घेतलं। कम्प्युटरमध्ये जॉर्ज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठलीही की प्रेस केली की त्यामध्ये आवाज येतो आणि त्याच्या मदतीने ही मुलगी कम्प्युटरचा वापर करते। माऊसचा वापर न करता शॉर्टकट कीजचा वापर करून ती कम्प्युटर चालवते। मोबाईलचा वापर करूनही मुलगी ऑनलाईन व्यवहार सुद्धा करते।
सांगाल आपण आता सध्या अंध असून सुद्धा कॅम्प्युटर चालवतात, कसं ज्ञान प्राप्त झालं आणि आपण शिक्षण काय झालं? बोला ना. नमस्कार, माझं नाव संगीता पवार. मी इथे कम्प्युटर शिकवते आणि माझं बेसिक कम्प्युटर MSc ITI केलं मी आपल्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला. इथे आमच्या कम्प्युटरमध्ये जॉज नावाचं सॉफ्टवेअर असतं, जॉब एक्सेस विथ स्पीच. आपण कुठलीही की प्रेस केली का त्याद्वारे आपल्याला आवाज येतो. जसं आपण एखादं नाव टाईप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज येईल, आवाजाच्या साहाय्याने आम्हाला कळतं. तसेच मराठीसाठी पण आम्ही एक सॉफ्टवेअर आहे NVDA, नॉन व्हिज्युअल डिस्प्ले एक्सेसेबल. हे दोन सॉफ्टवेअर आम्हाला उपयोगी पडतात. आम्ही माऊस यूज न करता शॉर्टकट कीजने सगळं कम्प्युटरवरती काम करतो. यामध्ये आपण काय काय शिकलात? मी मायक्रोसॉफ्ट MSc मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आणि बेसिक टॅली आणि जॉज सॉफ्टवेअर इन्स्टॉलिंग वगैरे ते सगळं. आपण यामध्ये फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा किंवा गुगल पे, फोन पे वापरत, कशा पद्धतीने वापरतात? ते मोबाईल मध्ये असल्यामुळे मोबाईलच्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक्सेसिबिलिटी मध्ये गेल्यानंतर टॉकबॅक ऑफ असतं. टॉकबॅक ऑन केला की त्याच्या साह्याने आपल्याला पूर्ण लक्षात येतं. गुगल पे, फोन पे, टेलिग्राम, व्हॉट्सअप, युट्यूब, आम्ही कुठलाही ईमेल, जीमेल सगळं काही सर्चिंगनी काम करू शकतो. यातून काही चुका होतात का? हो, चुका होतात आणि एक ऑप्शन असतं ना ग्रामर चेक मध्ये, आपल्याला लक्षात येतं आपल्या काय चुका झाल्या वगैरे. जसं नॉर्मल साठी लिहिलेलं असतं की जर चूक झाली तर रेड येतं आणि करेक्ट असेल तर ग्रीन साईन येते, तसं आम्हाला एरर दाखवतो, म्हणजे डायरेक्ट बोलतो ते एरर. दृष्टी आहे त्या लोकांकडून चुका होतात, पण आपण आता कॅम्प्युटर चालवतात, हे कशा पद्धतीने हाताळतात आपण, किंवा आपल्याला कोण सहकार्य करतात? सहकार्य आम्ही शाळेत होतो ज्यावेळेस मी ITI ला होते त्यावेळेस मॅडम शिकवायला होते आम्हाला, आणि एक सारिका मॅडम होत्या, त्या पण आम्हाला शिकवायच्या कम्प्युटर. आणि कम्प्युटरचं कीबोर्ड असलं म्हणजे F आणि J वरती डॉट असतो. F आणि J वर डॉट असलं ना ते लगेच आपल्या बोटांची रचना लक्षात येऊन जाते आपल्याला सरावानी. ASDF सगळं लक्षात येऊन जातं की कुठली की कुठे आहे वगैरे. हे आपल्याला बेसिक नॉलेज शाळेतच शिकवलं जातं. शाळेपासूनच आम्हाला कम्प्युटर हा सब्जेक्ट आहे. मी पहिली ते 5वी तारामती बाफना ह्या शाळेत शिकले. त्याच्यानंतर 6वी ते 10वी देवाच्या आळंदी पुणे ह्या शाळेत शिकले, आणि नंतर 11वी ते BA पर्यंत राजीव गांधी महाविद्यालय करमाड. आणि त्याच्यानंतर मी ITI कोर्स केला, आपलं कोपा कोर्स केला. कोपा कोर्स केला इथे आपल्या ITI कॉलेजला गव्हर्नमेंटच्या. तिथे आम्हाला दांदळे मॅडम शिकवायला होत्या कम्प्युटर. काय बनण्याची इच्छा आहे? मी आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करते सर. मी MPSC वगैरे ची तयारी करते, बँकिंगची पण तयारी करते. आपल्याला 100% दिसत नाही का? काही दिसतं? नाही, 100% मी 100% अंध आहे सर. जाणवतं कसं? ते सेन्सनी वगैरे लक्षात येते ना. काय बनण्याची इच्छा आहे? मला ऑफिसर व्हायचंय सर. कशामध्ये? बँकेमध्ये. आपण बँक म्हणजे तिथे सॉफ्टवेअर वगैरे दिलं जातं आम्हाला प्रत्येक ठिकाणी, तर त्याचं आम्हाला प्रशिक्षण पण दिलं जातं. तर मला बँकिंग मध्ये काम करायला आवडतं, क्लर्क व्हायला आवडतं. आधी क्लर्क नंतर ऑफिसर. काय नाव आपलं? संगीता प्रभाकर पवार. विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचे आमदार फुटले असल्याच्या चर्चा सध्या सगळीकडे आहेत. पण काँग्रेसची जी 7 मतं फुटली आहेत ते आमदार मागील 2 वर्षांपासून काँग्रेससोबत नाही आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. यासह त्यांनी आशिष शेलारांना जनतेने नाकारले असंही ते म्हणालेत. तर काय म्हणालेत नेमकं संजय राऊत, सविस्तर ऐकूयात. कपिल पाटलांच्या ट्विटच्या अनुषंगाने आशिष शेलार म्हणतात की जयंत पाटलांचा पराभव उभाठ्यानेच केलेला आहे. पहा, आशिष शेलारना काय पडलंय तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना. तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशा हरलात त्याच्यावर बोला. महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली,
त्याच्यावर बोला. कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली, शिक्षक पदवीधर, त्याच्यावर बोला. तुम्ही हरलेला आहात. आम्ही आमच्या जागा जिंकल्या. तिसरी जागा ही अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये. प्रयत्न करूया, प्रयत्न कमी पडले. तुम्ही जसं म्हटलं की चंद्रकांत आंदोलनचा पराभव सुद्धा या 7 लोकांनी नक्कीच. केला. आता सुद्धा तेच 7 लोक आहेत. तर काँग्रेसकडनं तशी कारवाई या 7 लोकांवर मला असं वाटतं, मी नाना पटोले यांचं निवेदन मी पाहिलं की या 7 लोकांवरती जे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं. नाना पटोले जे पक्षाचे प्रमुख आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, महाविकास आघाडीचे, त्यांनी काल हे सांगितलंय की जे गद्दार आहेत, ज्यांना पक्षात राहून जे गद्दारी करतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असं काल नाना पटोले यांचं मी स्टेटमेंट पाहिलेलं आहे. अफगाणिस्तानवर अरे, कांदा मागवलेला आहे. विधान परिषदेवरून अफगाणिस्तान या सगळ्या याच्यामध्ये एकूण काँग्रेसची मतं पूर्ण ही आधी चर्चा होती. असं असताना सुद्धा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मुंबईत न राहता वारीमध्ये ते सहभागी झालेले होते. नाना कारण पटोले दोन वर्षाची काल- निवडणूक असताना नाना पटोले काल निवडणूक होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले होते. आम्ही त्यांच्या बरोबर होतो. नाना पटोले जे होते, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट्राचे इन्चार्ज रमेश चेन्थिरा, हे सगळे काल संपूर्ण मतदान पूर्ण होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले. कांद्याचा प्रश्न सर, कांद्याच्या आमदारांना किती रुपये दिले गेले, किती आमदारांना 2 एकर जमीन दिली गेली, आहे का काही? आहे ना, पण ते काय तुम्हाला सिद्ध करता येतं का? बघा, जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात, समाजवादी विचारांचे समजतात, असे अनेक लोक आहेत. कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत. आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही. ठीक आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांची समृद्धी वाढलेली आहे, त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो. पण ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती. आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या ताकदीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली. कांद्याचा प्रश्न आहे सर. 200 टन कांदा जो आहे तो अफगाणिस्तानवरून मागवलेला आहे महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांना भीती वाटते की कांद्याचे भाव जे आहेत आता कोसळतील. काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा मागवण्याची. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा इथे सडतोय, पडून आहे, त्याला भाव नाही. आणि शेतकऱ्यांना 4 पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका, शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका या कायम घेतल्या जातात. आता या राज्यामधले अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत. आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू. विनायक राऊत यांनी एक याचिका दाखल केलेली आहे नारायण राणेंच्या विरोधात की त्यांनी दमदाटी करून शेतमालातून पैसे वाटून लोकसभा निवडणूक. चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी, आणि ते फार अत्यंत महत्वाचं आहे. या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं. काही लाख मतं विकत घेण्यात आली आणि त्या प्रकारचे पुरावे, त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदारांचे, व्हिडिओ शूटिंग, हे आम्ही त्याला जोडलेलं आहे. मतदारांना आमिष दाखवण्यात आली, मतदारांना धमकावण्यात आलं, मतदारांच्या घराघरामध्ये पैशाची पाकिटं फेकण्यात आली. हे सगळे पुरावे आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदार होणार. चला, संविधान हत्या दिन साजरा करायचं ठरवलंय या केंद्र सरकारने. काय संविधान हत्या दिन 25 तारीख जी आहे, अमित शहानी असं अनाऊन्स केलंय की संविधान हत्या दिवस साजरा करू जेव्हा इमर्जन्सी लागली. बरं, म्हणजे गेल्या 10 वर्षामधला प्रत्येक दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस. आज मोदी मुंबई दौऱ्यावर आहे. गेल्या 10 वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे. त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल. या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल
तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात, काही विचार हे विसरू नका. फोटो काढा बाळासाहेबांचे. बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. हे अनुशासन पर्व आहे. देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलायला पाहिजे. हे RSS आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परखड भूमिका होती. याच्यावरती अमित शहा आणि मोदींचं काय म्हणणं आहे त्याने सांगावं. सर ये हिंदी में जानना चाहेंगे, बताइए। जिस तरह से 25 जून को जो संविधान हत्या दिवस उनके पास कोई काम बचा नहीं है. 50 साल हो गए इमरजेंसी को, लोग भूल चुके हैं. इमरजेंसी आपातकाल क्यों लगाया गया? इस देश में कुछ लोग अराजकता फैलाना चाहते थे. रामलीला मैदान से खुला ऐलान हुआ था हमारे जवानों को, आर्मी को, कि सरकार के आदेशों का पालन मत करिए. पुलिस फोर्स को भड़काया जा रहा था कि सरकारी आदेश का पालन मत करो, उसे अराजकता कहते हैं. तो ऐसे में अगर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तो भी आपातकाल लगाते. ये देश की सुरक्षा का मामला था. कुछ लोग देश में बम बना रहे थे और जगह जगह पर बम विस्फोट कर रहे थे, ये सभी को मालूम है. और मैं आपको बताना चाहता हूँ, अमित शाह को आपातकाल क्या है पता नहीं. उस वक्त वो कितने साल के थे मुझे पता नहीं. जिस बाला साहब ठाकरे के आज वो गुणगान गा रहे हैं ना, वो नकली शिवसेना के साथ, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने उस वक्त इमर्जन्सी को खुला समर्थन दिया था. दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस आहे. आज मोदी मुंबई दौऱ्यावर आहे. गेल्या 10 वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे. त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल. सर ये या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात, काही विचार हे विसरू नका. फोटो काढा बाळासाहेबांचे. बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. हे अनुशासन पर्व आहे. देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलायला पाहिजे. हे RSS आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परखड भूमिका होती. याच्यावरती अमित शहा आणि मोदींचं काय म्हणणं आहे त्याने सांगावं. सर ये हिंदी में जानना चाहेंगे, बताइए। जिस तरह से 25 जून को जो संविधान हत्या दिवस उनके पास कोई काम बचा नहीं है. 50 साल हो गए इमरजेंसी को, लोग भूल चुके हैं. इमरजेंसी आपातकाल क्यों लगाया गया? इस देश में कुछ लोग अराजकता फैलाना चाहते थे. रामलीला मैदान से खुला ऐलान हुआ था हमारे जवानों को, आर्मी को, कि सरकार के आदेशों का पालन मत करिए. पुलिस फोर्स को भड़काया जा रहा था कि सरकारी आदेश का पालन मत करो, उसे अराजकता कहते हैं. तो ऐसे में अगर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तो भी आपातकाल लगाते. ये देश की सुरक्षा का मामला था. कुछ लोग देश में बम बना रहे थे और जगह जगह पर बम विस्फोट कर रहे थे, ये सभी को मालूम है. और मैं आपको बताना चाहता हूँ, अमित शाह को आपातकाल क्या है पता नहीं. उस वक्त वो कितने साल के थे मुझे पता नहीं. जिस बाला साहब ठाकरे के आज वो गुणगान गा रहे हैं ना, वो नकली शिवसेना के साथ, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने उस वक्त इमरजेंसी को खुला समर्थन दिया था. खुला समर्थन. इंदिरा गांधी को खुला समर्थन दिया था. मुंबई में स्वागत किया था उस वक्त. RSS ने भी समर्थन किया था. लेकिन उसके बाद जनता पार्टी की सरकार आई. उनको नहीं लगा कि संविधान की हत्या हो गई. अटल बिहारी वाजपेयी की सरकार आ गई. उनको नहीं लगा कि संविधान की हत्या हो गई. चंद्रशेखर प्रधानमंत्री बन गए. उनको नहीं लगा संविधान की हत्या हो गई. तो ये कौन है टिकोजी राव? सर क्या मंशा लगती है इस तरह के दिन साजिद करने के लिए? क्योंकि जिस उनके तरह पास कोई काम नहीं है. ये लोगों को गुमराह करना चाहते हैं. उनके पास बहुमत नहीं है. लोगों ने उसको नकारा है, लोगों ने उसको हराया है. तो क्या बोल रहे ये लोग? उनका दिमाग ठिकाने नहीं है. आपने कहा कि मोदी कार्यकाल का हर दिन संविधान हत्या करते हैं। डेफिनेटली आपातकाल की अगर बात करें तो 10 साल का हर दिन संविधान की हत्या के लिए माना जाएगा.
ऐसा एक दिन भी नहीं जहां लोकतंत्र की रक्षा हुई। जिस तरह से कानून, सेंट्रल एजेंसी, भ्रष्टाचार, अराजकता इस देश में बढ़ गई है, तो दर दिन संविधान की हत्या ही है ना। नरेंद्र मोदी और उनके सरकार को इसलिए बहुमत नहीं मिला, ये लोग संविधान बदलना चाहते थे, संविधान की हत्या करना चाहते थे, इसलिए देश के लोगों ने उनको बहुमत नहीं दिया है, ये समझ लीजिए। जो महाराष्ट्र की राजनीति पे आप अपने मराठी में बोला है, पर हिंदी में जानना चाहिए, जो कल नतीजे आए उस पर क्या आकलन है? क्या आकलन क्या है? जिसकी देखो, शिंदे गुट और अजित पवार के जो लोग हैं 40 या 50, उनके पास आंकड़ा था, बेईमान लोगों का एक ग्रुप है, अपने अपने गुट के बेईमान लोगों को चुन कर लाया। बीजेपी के पास 103 लोग थे, उसने अपने लोग चुन कर लाए। हमारे पास पर्याप्त संख्या नहीं थी, हमने 2 लोग चुन कर लाए। शिवसेना के पास 15 विधायक थे, फिर भी हमने हमारा उम्मीदवार खड़ा किया और हमने उनको जिताया। ये बताइए ना, ये क्या बोल रहे हैं? विजय, हमने इतना बड़ा विजय प्राप्त किया, उसमें क्या है? कुछ नहीं है। आपके साथी कांग्रेस के साथ ये तो आज नहीं, 7 लोग बेईमान हो गए ना। जब चंद्रकांत धांडोरी जी की चुनाव था 2 साल पहले विधान परिषद का, तभी ये 7 लोग टूट गए। ये 7 लोग सिर्फ कागज पर है, वो पहले से टूट चुके। एक एक विधायक को वोट देने के लिए 25-25 करोड़ दिए गए, 25-25 करोड़, और जमीन भी दी है। कल आप विधानसभा में अगर होते तो आपको पता चलता क्या भाव चल रहा है शेयर मार्केट जैसा। शीर्ष नेतृत्व प्रसिद्ध केलाय काँग्रेस गणपतीमध्ये राज्यातल्या नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यात जाणार आहे। 560 कोटी खर्च केले जाणार आहेत आणि 8 दिवसात टेंडर प्रक्रिया राबवायची। नोकऱ्या द्या नोकऱ्या लोकांना। जालना इथे पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय। आज आम्ही सरकारला दिलेली मुदत संपते, आज दिवसभर आम्ही सरकारच्या भूमिकेवर लक्ष देणार आहोत आणि सरकार मराठा आरक्षण देणार का याची वाट पाहणार आहोत। पुढील रूपरेषा लवकरच राज्यातील मराठा समाज बांधवांशी चर्चा करून ठरवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। आज 13 तारीख आहे। सरकारला तुम्ही जी 1 महिन्याची मुदत तुमच्या उपोषण सोडवताना दिली होती, सगळे सोयरे कायद्याबाबत निर्णय घेण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, आजचा शेवटचा दिवस आहे। तुमच्या मागण्यांबाबत सरकारशी काल काही बोलणं झालेलं आहे का? शंभूराजे देसाई यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का? काय अपडेट आहे आणि सरकारसाठी काय आव्हान आहे? नाही, बोलणं झालं नाही, परंतु आज त्यांना पूर्ण दिवस दिलेला आहे, म्हणजे 13 तारीख त्यांना दिलेली। काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे। की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत, का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करतंय हे आता आम्ही बघूयात। परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये, कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं वेळ दिलेला आहे। आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडे। हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत, ही पहिला टप्पा आहे, सगळा निर्णय घेतला जाणार आहे ते सगळ्या महाराष्ट्राला विचारून। आणखीन जरा टप्पे राहिलेत, बघूयात आज दिवसात काय होतं बघूया। पुढचा टप्पा कसा असणार, कसं नियोजन ठरणार आहे? पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे। तशा बैठका झालेल्या आहेत, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक ह्या बैठका झालेल्या। बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो, उद्याच्याला जरा आजचा दिवस जाऊ दे, काय होतंय आम्हाला कळू द्या। पाटील, आज सरकारची समिती हैदराबादला जाते, मात्र नियम असा आहे की 17 सप्टेंबरला संपूर्ण जे हैदराबाद संस्थान आहे ते भारतात विलीन झालं, महाराष्ट्रात विलीन झालं। एक नियम असा असतो की जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असते किंवा जी मुभा असते ती त्याच वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते। आता आत्ताशी कुठेतरी हे जाते, तुम्हाला वाटत नाही का 47 वर्षात कुठे सरकारनं मराठा आरक्षणाविषयी म्हणजे दुर्लक्ष केलं किंवा त्या संस्थानामध्ये मराठा समाजाला कास्तकरी म्हणून नंबर 1 ला ओबीसी मधून आरक्षण होतं? नाही, तुम्ही म्हणताय हे सत्य आहे, परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो। समाज म्हणतोय मी तुम्हाला, सरकार नाही। सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणचाही असो। माझे मराठी भोळे आहेत, इमानदार आहेत,
त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र. चला रे, आपलं राज्य बनतंय, आनंदाची गोष्ट आहे, देतील, विनाअट आले. मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाल तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं, तसं मराठ्यांचं लागू करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही. नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला, पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला, विश्वास समोरच्यावर ठेवला. आम्हाला जर त्यावेळेच्या आमच्या मराठा बांधवाला माहित असतं पुढे चालून विश्वासघातकी होणार आहेत, तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असतं आमचं आहे ते जशाला जसं द्या. कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी, मराठवाडा, त्यांचा काय दोष नाही. त्यांना माहितच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून, विश्वासघातकी निघतील म्हणून. त्यांनी विश्वास ठेवला, विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता. पण आता ते मागचा विषय जाऊ द्या, पण आता तरी सरकारने शान व्हावं, आमच्या हक्काचं आरक्षण ते द्यावं. भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला, तमुक जुळीला, तमुक निवडून आणला, अमुक करून दाखविलं. छात्या पडू नका. मराठे तरी 288 पाडीत असतील, तरी पण मराठी पाडीत असतील, हे मी प्रामाणिकपणानं सांगतो. विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळं करणार असलात, आम्ही तुमची गय करणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याला ठामपणे विरोध केला. त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. काय म्हणावं, द्या म्हणावं, नाही म्हणावं, प्रत्येकाला अधिकार आहे. आम्हाला अधिकार आहे द्या म्हणण्याचा, ते संविधानाने दिलेला अधिकार आहे, जो तो करू शकतो. त्यांना वाटलं असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले. आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत, 100% घेणार आहेत आणि ओबीसीतूनच घेणार आहेत. पाटील, आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे, यापुढची तुमची भूमिका काय आहे? बघूयात ना आजचा दिवस आता काय असते. विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत, असंही सरकारला वाटताना पाहायला मिळतं. मग कशी भूमिका आहे तुमची? हे बोलत नाही तर सरकार तरी कोणचं बोलत आहे? सरकारला तर बसलंय, ते तर विरोधीच आहेत. यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय. आता हे मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झालेत दुसरे सुद्धा. त्यांना काय भावातून मतदान नाही आणलं. आता झाले जेवढे झालेत ना आताचे आमदार, यांनाही मराठ्याच्याच आमदारांनी मतदान केलंय. मराठ्याच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे, आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढे उभं राहायचंय किंवा त्याच्या जीवाच्याला उभं राहायचंय. निवडून दिलंय आमच्याच आमदारानं, बाकीच्या सगळ्या काय 15-16 काय आलीत मला माहित नाही, त्यांना मतदान दिले. मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं. आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाराचा विषय संपला, आमदाराचा द्या. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.